सूर्याची पहिली किरण उत्तराखंडच्या या डोंगरांना भिडत होती. टेंटमधनं बाहेर आलो आणि ह्या गोष्टीची जाणीव झाली की आपण घनदाट जंगलाच्या मध्यभागी वसलेलो आहोत. आसपास फक्त जंगल आणि डोंगर दिसत होती. सकाळची थंडी एवढी की शेकोटी समोरनं सरकूच वाटत नव्हतं. एका बाजूला सकाळचा गरमागरम चहा आणि नाश्ता सुरू होता आणि दुसऱ्या जागी आमचे टेंट गोळा होत होते पुढच्या लोकेशनवर जाण्यासाठी. बूट घालून आम्ही तयार होत होतो. तुझे आहे तो दुर्लक्षित होईल. ठीक आहे, ब्रीदिंग पासून जेव्हा ब्रीदिंगवरती जर का फोकस करत असाल तर लेफ्ट लेग टाकला, श्वास घ्या, राईट लेगला सोडा. त्याच्याने तुमचं ब्रीदिंग कंटिन्युअस राहील, दम कमी लागेल. ओमदादांनी ब्रीदिंग टेक्निक सांगितली आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या वाटेला. काही वेळ चालल्यानंतर आम्ही एक ब्रेक घ्यायचा ठरवला. आराम करण्यासाठी नाही, हे करण्यासाठी. योगा 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 अरे ती समोर आहे ना. बच के रहना रे बाबा, बच के रहना रे. बचाओ. ये पुढे पुढे बॉर्डर के ये पुढे. आराम करायचं सोडून आम्ही खेळत बसलो. खेळल्यानंतर आम्ही आमची पुढची चढाण सुरू केली. नमस्कार. जंगलाच्या मधोमध आपली गँग जी आहे ती मागून येते. आवाजाला इग्नोर करा. ओरडून किंवा या एन्व्हायरमेंट मिळून झाला असेल असा. आता आपण पुढे जाणार आहोत. जिथं चाललो आहे केदारकंठाच्या बेसपाशी चाललो आहे आपण, प्रॉपर बेसपाशी, जिथून 2 वाजता आपला ट्रेक स्टार्ट होणार आहे रात्री. सो लेट्स गो. आपण जाऊयात त्या बेसपाशी आणि मस्तपैकी सनसेटचा आनंद घेऊन मग पुढे जाऊ. लेट्स गो. कसं आहे ट्रेक नंतरची अवस्था. इथं बॅग पॅक होत आहे उद्यासाठी. उद्या सर्वात महत्वाचा दिवस. खजूर आहे, बघूया क्या होता है.